नमस्कार. मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका, कन्नड. नुकतंच डॉक्टर विश्वास पाटील, प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांचं कालिदासाच्या मेघदूताचा गद्य भावानुवाद वाचण्यात आला. त्याचं शीर्षक आहे विरही यक्षाची विराणी. विरही यक्षाची विराणी हा तो ग्रंथ आहे. विशेषतः कालिदासाविषयी माझं वाचन अजिबात नव्हतं, हे कबूल करावं लागेल. या ग्रंथात त्यांनी म्हणजे कालिदासाचं काव्य काय आहे, मेघदूताशी या मेघांशी काय संवाद साधला आहे, ह्या सगळ्या संवादावर आधारित असं हे कालिदासाचं काव्य आणि त्याचा हा गद्य अनुवाद. तेव्हा लक्षात येतं कालिदासाचा हा काव्यविलास काय होता. गद्य अनुवाद त्यांचा या प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटलांनी केला आहे आणि यामध्ये 15वं प्रकरण आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्या या ग्रंथाचं 15वं प्रकरण नेमकं वाचण्यात आलं आणि त्यात काय मांडलं आहे हे सांगावंसं वाटतं. विशेष म्हणजे यक्ष हा विरहात आहे. आपल्या प्रेयसीला त्याला संदेश पाठवायचा आहे. त्याला राजाने शाप दिला आणि नगरीतून बाहेर काढून त्याला पर्वतराजीत पाठवलं आणि तिकडे जवळजवळ 8 ते 7-8 महिन्याचा कालावधी लोटला. त्याची विरह अवस्था जी आहे त्या विरह अवस्थेत तो आपल्या प्रेयसीला निरोप पाठवू इच्छितो. प्रेयसीची काय अवस्था असेल आणि यासाठी तो निरोप कोण घेऊन जाणार जलद गतीने, तर ही ढगं घेऊन जातील. आणि हे सगळं काव्य त्या ढगांसोबत जो संदेश पाठवला आहे, ढगांचं आणि या मेघांचं आणि यक्षाचं जे बोलणं आहे ते सगळं या महाकाव्यात आलेलं आहे. महाकाव्य तर मी पाहिलं नाही, वाचलं नाही, पण हा गद्य अनुवाद जो आहे तो वाचतो आहे. प्रत्येक प्रकरणात